माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। प्रकाशदादा तुम आगे बढ़ो। आज माजलगावमध्ये खास करून या ठिकाणी आलेले परमपूज्य जितेंद्र महाराज पोहरादेवी संस्था, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणराव राऊत, अच्युतराव लाटे, तुकाराम बापू येवले, भास्कर शिंदे, संतोष पवार, अमोल शेरकर, दिलीप अण्णा राठोड, रमेश पवार, युवराज आडे, उत्तम पवार, गंपू पवार, रामराव पवार, रविनाथ चव्हाण, राजेश राठोड, रणजित राठोड, व्यासपीठावर असलेले मुकिंदराव चव्हाण, सर्वांची माफी मागून प्रत्येकाचं नाव मला घेता येईल, परंतु महाराजांना थोडीशी पुढं जायची घाई असल्यामुळं सर्व सन्माननीय व्यासपीठ, माजलगाव, धारूर, वडवणी तालुक्यातील प्रत्येक तांड्याहून या ठिकाणी आलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी, युवक मित्रांनो आणि बंधूंनो, पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि मनापासून धन्यवाद देतो। आजच्या या सभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकरराव धरपडे यांनी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास नेमाने, तालुका अध्यक्ष श्यामसुंदर पांचाळ यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। मल्हार सेना जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव डोणे यांनी मला पाठिंबा दिला, त्यांचे मी आभार मानतो। भावांनो, गेले 35 वर्ष मी या मतदारसंघामध्ये राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करतोय आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं 5 वर्ष पंचायत समितीचा सभापती म्हणून आणि 4 वेळेस आमदार म्हणून आपल्या आशीर्वादानं मी या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली। आपल्या सर्वांना माहिती आहे की मी 1990-91 मध्ये माजलगावला आलो। साहेबांनी कारखाना उभा करण्याच्या साठी, त्यांना मदत करण्यासाठी या ठिकाणी मी राजकारणात आलो। त्यावेळेस पहिल्यांदा मी प्रत्येक गावात आणि प्रत्येक तांड्यावरती शेर गोळा करण्यासाठी फिरत होतो आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान आहे महाराज की सगळ्यात जास्त शेअर्स एकेका तांड्यावर 500-500 शेअर्स हे इथल्या कष्टकरी समाजाने त्यावेळेस घेऊन कारखाना उभा करण्यासाठी फार मोठं सहकार्य या बंजारा समाजाने केलेलं आहे। हे या ठिकाणी मी आवर्जून या ठिकाणी त्याचा उल्लेख कर आणि तेव्हापासून तुमचं आमचं नातं या ठिकाणी गेली 35 वर्ष चालू आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की माजलगाव मतदारसंघामध्ये माझे जसं महाराष्ट्राचं नेतृत्व त्यावेळेस सलग 13 वर्ष वसंतराव नाईक साहेबांनी केलं। त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये माझे वडील स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेब हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते। त्यांनी माजलगावचं धरण या ठिकाणी उभा केलं, मांजरेचं धरण उभा केलं, सरस्वती गुणवती जवळजवळ 200 प्रकल्प या बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी उभे केले। हजारो लाखो एकर जमीन पाण्याखाली आणण्याचं काम केलं। साहेबांनी 4 कारखाने या जिल्ह्यात उभा केले, अंबेजोगाई, जय भवानी, कडा आणि माजलगाव। या ठिकाणी रस्त्याचे या जिल्हाभर जाळं विणण्याचं काम साहेबांनी केलं। अंबेजोगाईचं मेडिकल कॉलेज, परभणीचं कृषी विद्यापीठ, बीडचा दुधाचा प्रकल्प,
18 वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व करत विकासाची पायाभरणी साहेबांच्या काळामध्ये झाली. आपण मला 99ला संधी दिली. 99 ते 2015 वर्ष मी आमदार. नंतरचा एक गॅप गेला आपला 14 ते 19, परंतु परत 19च्या निवडणुकीत 24 पर्यंत तुम्ही काम करण्याची संधी दिली. मी माझ्या काळात या मतदारसंघातलं सिंचन वाढवण्याचा प्रयत्न केला. गोदावरी नदीवरचे 5-6 ठिकाणचे बॅरेज असतील, सिंदफणा नदीवरचा बॅरेज असेल, वडवणीचा अप्पर कुंडलिकेचा प्रकल्प, छोटे मोठे साठवण तलाव, हजारो एकर जमीन पाण्याखाली आणण्याचं काम मी सुद्धा केलेलं आहे. आज या मतदारसंघामध्ये मी कामाला सुरुवात केली तेव्हा एका गावाला सुद्धा जायचा पक्का रस्ता नव्हता. मग तांड्या आणि वस्तीची तर गोष्टच वेगळी. आज 99% गावांना आणि तंड्यांना पक्क्या रस्त्यांनी जोडण्याचं काम या मतदारसंघात झालेलं आहे. पंचवीस 33 केव्हीचे सबस्टेशन आपण उभा केली. कमी पावसामुळं आणि दुष्काळी परिस्थितीमुळं माजलगावचं धरण दरवर्षी भरत नाही. त्यामुळं आता पैठणपासून 132 किलोमीटर लांबीचा कॅनॉल 535 कोटी रुपये धरणाचं दुरुस्तीचं काम या ठिकाणी आपण चालू केलं. 250-300 कोटी रुपयाची लोणी सांगवी उपसा जलसिंचन योजना, गोदावरी नदीचं वाहून जाणारं पाणी उचलून या धरणामध्ये आणायचं. धरण उभं आहे पण दरवर्षी भरत नाही, हे आपलं दुखणं आहे. धरण जर दरवर्षी भरलं तर या भागातले आमचे सर्व बहादर शेतकरी, सर्व समाजाचे शेतकरी 50-50 लाख ऊस टन या टनाचं उत्पादन काढतात. 3-3 कारखाने असून जूनपर्यंत कारखाने चालू राहावे लागतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी आज हा कॅनॉल दुरुस्तीचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. या लोणी उपसा सिंचन योजनेचं काम येत्या 2 महिन्यात पूर्ण होईल आणि पुढच्या वर्षीपासून जायकवाडीच्या माध्यमातून असो किंवा या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून असो, या ठिकाणी दरवर्षी माजलगाव धरण भरलं जाईल. याची ग्वाही या ठिकाणी 1000 कोटी रुपयाचा खर्च या धरणासाठी झाला होता. आत्ताही जवळजवळ 900 कोटी रुपयाचा खर्च होतोय. परंतु धरण कोरडं धरण आपल्याला उपयोगाचं नाही, दरवर्षी ते भरलं पाहिजे. आणि म्हणून आता 800-900 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र शासन खास माजलगाव मतदारसंघासाठी ही सुविधा देत आहे. आज आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्वांच्या दृष्टीनं पोहरा देवीचं तर एक आगळं वेगळं तीर्थक्षेत्र म्हणून महत्व आहे. संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी भक्त येतात. परंतु आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीनं आईचा तांडा इथं जे जगदंबा मंदिर आहे ते आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण त्या ठिकाणी दरवर्षी यात्रेला जातो. त्या ठिकाणी पर्यटनमधून 2.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्याचं काम झालेलं आहे. ते टेंडर दिलेलं आहे. ते काम भविष्य काळात या ठिकाणी आपल्याकडे सुरू करायचं आहे. परंतु केवळ 2.5 कोटीवर आपलं समाधान नाही. सरकारकडं आम्ही 15 कोटी रुपये या संस्थांच्या विकासासाठी मागितलेले आहेत आणि सरकारने ते देण्याचं मान्य केलेलं आहे. आणि म्हणून हे संस्थान या ठिकाणी उभा राहिल्यानंतर आपल्या बंजारा समाजाच्या प्रत्येक तांड्यावरती, आपल्या जिल्ह्याच्या प्रत्येक तांड्यावरती निश्चितपणानं त्या ठिकाणी अधिक सुविधा निर्माण करण्यासाठी
हे संस्थान आपण त्या ठिकाणी डेव्हलप करतोय, मंजूर करतोय. आणि म्हणून मी अधिक वेळ घेणार नाही. आपण सर्वजण महाराजाचं भाषण ऐकायला इथं आलेलं आहेत. मी एवढंच बंजारा समाजाला आश्वासन देतो की गेले 35 वर्ष तुमच्या समाजाला घेऊन मी राजकारण केलंय. कारखान्यामध्ये कायमस्वरूपी संचालक तुमचा आहे, मार्केट कमिटीमध्ये संचालक, त्या ठिकाणी खरेदी विक्री संघ असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीमध्ये असेल, या तिन्ही तालुक्यामध्ये जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी बंजारा समाजाला प्रामाणिकपणानं गेली 35 वर्ष प्रतिनिधित्व देणारा मी एकमेव माणूस आहे. आणि म्हणून भविष्यात सुद्धा तुमच्यासाठी कधी तुमच्या प्रश्नासाठी तांड्याचा विकास करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. निश्चितपणानं संत सेवालाल तांडा समृद्धी योजना आता सुरू झालेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक तांड्यावर 25 ते 35 लाख रुपये प्रत्येक तांड्याच्या विकासासाठी आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून ज्या महायुती सरकारनं या ठिकाणी ही योजना आणली, तांड्यावाल्यांनी त्याचा विसर पडू देऊ नका. ही योजना कायम राहणार आहे. दरवर्षी 1000 कोटी रुपये या योजनेसाठी बजेटमध्ये तरतूद केली जाणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून जे आपले तांड्याचे सिमेंटचे रस्ते असतील, नाल्या असतील, जोड रस्ते असतील, सभागृह असतील, हे बांधण्याचं काम या योजनेतून होणार आहे. महाराज त्याबद्दल अधिक बोलतील, कारण महाराजामुळंच ही योजना सुरू झाली आहे असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. महाराजांनी पुढाकार घेतला म्हणून सरकारने ही योजना लागू केलेली आहे याची मला जाणीव आहे. आणि समाजाने सुद्धा याची जाणीव निश्चितपणानं ठेवण्याची गरज आहे. मी तुमच्यासोबत कायमस्वरूपी बांधलेला निश्चितपणानं एक कार्यकर्ता आहे. आणि आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला घड्याळ या चिन्हावरती मतदान करून मला 5व्यांदा विधानसभेमध्ये एक रौप्य महोत्सवी कारकीर्द तुमच्या आशीर्वादामुळं निश्चितपणानं मला मिळणार आहे. आणि तुम्ही घड्याळाचं बटन दाबून मला आशीर्वाद द्यावेत एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. धन्यवाद दादा. नक्कीच आपण जे दिलेलं वचन आहे ते बंजारा समाज तुम्हाला कदापि विसरणार नाही आणि 5व्यांदा विधानसभेमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही, एवढी गवाही मी बंजारा समाजाच्या वतीनं देतो. यानंतर पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांना विनंती करतो की समाजाला त्यांनी समाज प्रबोधन करावं. माँ भवानी, जगद्गुरु सेवालाल महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांना मी वंदन करतो. 20 तारखेला होऊ घातलेल्या या राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माजलगाव वडवणी या मतदारसंघाचे महायुती भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार प्रकाशदादा सोळंकी यांच्या या प्रचार सभेनिमित्त मी या ठिकाणी आलो आहेत. आज गोरबंजारा समाजाच्या या मेळाव्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले समस्त गोरबंजारा समाजाचे सर्व बांधव आणि इथं आलेल्या सर्व जाती धर्मांचे सर्व उपस्थित बांधव, व्यासपीठावरती आपण ज्यांना निवडून देण्याकरिता आज या ठिकाणी बसलो आहेत ते प्रकाशदादा सोळंकी, तसेच नुकताच आमच्या या शब्दाला मान देऊन प्रकाशदादाला आपला पाठिंबा दर्शविणारे रमेश भाऊ, आमच्या तांडा
संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे राज्यावरचे सदस्य रविकांतजी, शिवसेनेतून नुकताच दादासोबत ज्यांचा प्रवेश झाला ते तालुका प्रमुख अनिल महाराज. आणि अनिल महाराज इकडे या. अनिल महाराज स्टेजवर या. मला समोर जायचं आहे. आदरणीय आमदार बाबूसिंगजी महाराज, आमचे धर्मगुरू आणि माझी सोबत पुढं बोर्डीकर साहेबांच्या इथं सभा असल्या कारणानं मी सगळ्यांचे नाव घेऊ शकणार नाही, परंतु सर्व उपस्थित आदरणीय मंच, आता आलेले आमचे महंत अनिल महाराज आणि माझे बंधू आणि भगिनींनो, आज मी पौरागडावरून या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार प्रकाशदादा सोळंकी यांना का निवडून द्यायचं आहे आणि कशाकरिता बंजारा समाजाला या दादांच्या सोबत राहायचं आहे ते सांगण्याकरिता या ठिकाणी आलोत. पुष्कळसे लोक म्हणत असतात, महाराज मंडळी हे तुम्ही प्रचारात का फिरता? मला काही वडवणीच्या आमच्या लोकांचा फोन आला, महाराज या ठिकाणाची परिस्थिती अमुक आहे टमुक आहे, ओबीसी आहे, अमुक आहे टमुक आहे आणि तुम्ही इथे येत आहेत. मी त्यांना फोनवरती जास्त काही बोललो नाही, परंतु एवढं बोललं, तुमच्या नाकर्त्यामुळे आणि तुम्ही काही केलं नाही मुळे महाराज लोक फिरतायत समाजाच्या विकासाकरता. आज या ठिकाणी अतिशय विश्वासानं तुम्हाला या ठिकाणी सांगतो, संपूर्ण देशामध्ये फिरून संत सेवालाल महाराजांच्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार रामराव बापू यांनी केला. त्याचबरोबर समस्त देशातील गोर बंजारा समाजाचा मूलभूत विकास झाला पाहिजे याकरिता अख्खा आयुष्य रामराव महाराजांनी फिरण्यामध्ये टाकला. आणि सततच रामराव महाराज यांना माझ्या मराठवाड्याच्या लोकांच्या हातातून ऊस कापणीचा कोयता कसा पडला पाहिजे आणि माझ्या तांड्यामध्ये जाण्यासाठी रस्ता कसा झाला पाहिजे, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आणि मूलभूत सुविधा ह्या कशा मिळायला पाहिजे यासाठी एक संत म्हणून रामराव महाराजांनी मोठा प्रयत्न केला होता. हा विचार घेऊन आम्ही सुद्धा देशामध्ये फिरून ज्या ज्या ठिकाणी आमच्या तांड्यावाडी वस्तीमध्ये मूलभूत सुविधा नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी मागच्या सहा वर्षापासून महायुती सरकारच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या कानावरती सतत टाकत होतो. मागच्या 9 सप्टेंबर रोजी या राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांना आम्ही समाजाची पूर्ण व्यथा सांगितली. आज आपण ज्या उमेदवारासाठी इथं बसलेलो आहोत त्यांनी मागील 20 वर्षामध्ये या भागामध्ये आमदार म्हणून काम करत असताना सामाजिक बांधिलकीला अधिक महत्त्व दिलेलं आहे म्हणून 4 वेळा ते निवडून आलेले आहे. ज्यांचं कामच नसेल ते कसं 4 वेळा निवडून येतात का बरं? अरे पैशाच्या भरोश्यावर पूर्ण राजकारण चालत नसतो. काहीतरी काम लागतो, काहीतरी सामाजिक बांधिलकी लागते, तेव्हा 4 वेळा माणूस निवडून येत असतो. बरं, या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही फिरत असताना काही गाव असे बघितले ज्या त्या तांड्यामध्ये आज भी गाड रस्ता आहे, रस्ताच तयार झालेला नाही. आणि हे राजकर्ते किंवा कार्यकर्ते समाजाचे का करत नाही म्हणून राज्याच्या सर्व साधू संताला घेऊन फडणवीस साहेबाकडे बसलो आणि आमच्या तांड्याचा विकास करण्यासाठी आम्हाला काहीतरी ठोस योजना संत सेवालाल महाराजांच्या नावानं या राज्यामध्ये आपण लागू केली पाहिजे हे आग्रह धरला. आणि सर्व साधू संतांच्या आणि आमच्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीत 9 सप्टेंबरला फडणवीस साहेबांकडे बसलो आणि त्यांना लक्षात आणून दिलं तांड्याच्या समस्या काय आहे. याच्या आधी रामराव महाराजाचा स्वप्न होता संत सेवालाल महाराज आपला श्रद्धास्थान आहे. अख्खा बंजारा समाजाचीच काशी नव्हे तर संपूर्ण जाती धर्माचे लाखो करोडो लोक वर्षामध्ये पोहरादेवीला येतात आणि ते पोहरादेवी हे विकासापासून कोसो दूर होती. त्या ठिकाणी या महायुती सरकारच्या काळामध्ये गोर बंजारा समाजाची संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी नगारा इमारत तयार झाली आणि त्याच्यामध्ये गोर बंजारा समाजाची संस्कृती जतन हजारो वर्ष संस्कृती जतन राहायला पाहिजे
म्हणून या सरकारने नगारा इमारतीसाठी पहिले 100 कोटी रुपये दिला. त्यानंतर शिंदे साहेब, फडणवीस साहेब यांनी मिळून, अजित पवार साहेब यांनी मिळून पोहरादेवीच्या विकासाकरिता 593 कोटी रुपये देऊन देशामधील सगळ्यात मोठा मंदिर संत सेवालाल महाराजाच्या मंदिर निर्माण कार्याला त्या ठिकाणी सुरुवात केलं. आता इथं बसलेल्या बंजारा समाजाला मला सांगायचं आहे, या देशामध्ये मोठा राम मंदिर झाला, परंतु ते संपूर्ण देशाच्या वर्गणीतून झाला. परंतु महायुती सरकारांनी तुमचा श्रद्धास्थान सेवालाल महाराजांचा मंदिर सरकारी पैशातून सुरू केला. हा देशातील पहिली घटना आहे आणि याची परतफेड बंजारा समाजाने करावी ही आमची सर्व महंताची आग्रहाची विनंती आहे. सर्व तांड्यामध्ये, खेड्यामध्ये रस्ता पोहोचावा, समाज मंदिर असावा, संत सेवालाल महाराज मंदिराच्या समोर सभागृह असावा, पाण्याची व्यवस्था असावी, सांडपाणीची व्यवस्था असावी. त्या ठिकाणी ह्या मूलभूत सुविधा त्या तांड्यामध्ये झाल्या पाहिजेत. ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर तांडा समृद्धी योजनाच्या नावाने ही योजना तयार झाली आणि वर्षातून त्या योजनामध्ये 2,500 कोटी तांड्याच्या विकासासाठी टाकण्यात आले आणि या निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या आधी 500 कोटी रुपये संपूर्ण महाराष्ट्राच्या तांड्यामध्ये टाकण्यात आले. त्यामध्ये आपल्या तालुक्याचा सुद्धा नाव आहे. आणि आम्ही महाराज म्हणून आम्हाला या राज्य कमिटीवर घेऊन विधान परिषदेच्या आमदाराला जेवढा निधी वाटप करण्याचा अधिकार आहे तेवढा निधी वाटपाचा अधिकार आम्हाला दिला आणि राज्यामध्ये जे जे गाव आणि जे जे तांडे तुम्हाला अविकसित दिसतील त्या तांड्यामध्ये तुम्ही डायरेक्ट मंत्रालयावरून पैसे टाका म्हणून आम्हाला सांगण्यात आले. मागच्या वेळेस जेव्हा निधी वितरणाचा काम चालू होता त्यावेळेस मला जे जे गाव आठवण आले या आपल्या तालुक्यामध्ये साहेब, या तालुक्यामध्ये सुद्धा काही गावामध्ये आपण 10-10 लाख रुपये टाकले. साहेबांनी त्यांच्या माहितीनुसार सांगितले की 25 ते 30 लाख रुपये तांड्याच्या विकासासाठी या योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे. परंतु साहेबांना सुद्धा मी या ठिकाणी सांगून देतो साहेब, त्या GR मध्ये एवढी सुधारणा करण्यात आलेली आहे त्याला 10 लाखापासून तर 1 कोटीपर्यंत मर्यादा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि काही ठिकाणी तर अमर्यादित काम त्या योजनेच्या माध्यमातून होणार हे सुद्धा त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. तुम्ही बसलेल्या बंजारा बांधवाला मी हेच सांगणार नाही, संत सेवालाल तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून तर हे झालेलंच आहे, परंतु या गोर बंजारा समाजाच्या आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात जी घुसखोरी चालू होती या घुसखोरीला आळा बसण्याकरिता फडणवीस साहेबांनी त्याच्यावरती SIT लागू करण्याचा सुद्धा आदेश दिला आणि गॅजेटेड GR त्याचा या आचारसंहिता लागण्यापूर्वी निघाला. बार्टीच्या धर्तीवर वनाटीचा सुद्धा त्या ठिकाणी GR निघाला. म्हणजे बार्टी तुम्हाला माहिती असेल, बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्या समाजाचे मुलं जे शिक्षणामधला लाभ घेतात, उच्च शिक्षणासाठी जो काही त्यांना फॅसिलिटी मिळतो ते सुद्धा वसंतराव नाईक संशोधन केंद्राच्या माध्यमातून आपले मुलं VJ कॅटेगरीमध्ये येणारे सर्व मुलांना उच्च शिक्षण समोरच्या काळामध्ये दिल्या जाणार आहेत. काही तांड्यावर ग्रामपंचायत एकत्र आणि मोठी असल्यामुळे काही तांड्यावर दुर्लक्ष केल्या जाते. म्हणून आम्ही आग्रह धरला फडणवीस साहेबाकडे की गाव आणि तांड्यामधला जे अंतराची अट आहे 3 किलोमीटरची ते रद्द करण्यात यावी आणि ज्या ठिकाणी 1000 लोकसंख्याचा तांडा असेल त्या 1000 वरून 700-300 लोकसंख्याचा जो तांडा असेल त्याला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा दिला पाहिजे म्हणून ते सुद्धा फडणवीस साहेबांनी गॅजेटेड त्याचा GR काढला. असे तुम्हाला जर वाचून इथं दाखवलं तर संध्याकाळपर्यंत आपल्याला वेळ मिळणार नाही, एवढे GR मागच्या महिन्यामध्ये निघालेले आहे बंजारा समाजाचा मूलभूत विकास करण्यासाठी आणि रामराव महाराज यांचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी. अब आता साहेब चकरताणी से कहीं से बात में मराठी को आप तमने जर से गोरमा टीम एक बात संभळावू છું
आपण ये भाग्यमय राजकारण करतो ना, આપણે જાતિપાતી રાજકારણ કરે છે. આજ આ તો સોલંકી સાહેબ તમે ને એ મતદારસંઘને યોગ્ય તો ન્યાય દેમેલો જ કરન તો માં આય જ, પરંતુ મારો મહંતકરણ ધર્મ છે જે ગોર બંજારા ઉત્તાને સારું ઈ સરકાર મહાયુતિ સરકાર આતરા મોટે મોટે નિર્ણય લેતાની જે કામ ચાલુ કરમેલી છે, જે સરકારી પીસા માહિતી કોઠ્યાવધી રૂપિયા ખર્ચ કરન સેવાલાલ મહારાજેર મંદિરે કામો ઠिकाणे પર શરૂ કરમેલી છે. તો આજ આપણે સેવાલાલ મહારાજેર નામે પર આપણો મતદાન કરે ચાલો. आणि जता जता तम बेटे चुकोळच कोणी तमें मालूम है से महाराज वेन जे हम महायुति सरकार जे काम कर रहे था वो एकच कारण छ. लारे रे 70 साले में जर गोर बंजारा रे समस्या सामू जर कोई सरकार लक्ष्य दिनी हुई है पच वो धर्मस्थान रो वो तांडा रो वो कही की योजना जे कही साले थी योजना पड़ी थी अंजेर आपण लारा जे सेजे बेटे झुको जे ये आपण जे कार्यकर्ता छ ये जे नेहमी करता जे सरकारे सामो मागणी मागते ते की घुसखोरी बंद झाली पाहिजे, वसंतराव नाईकाच्या नावावर वनाटी तयार झाली पाहिजे, नॉन क्रिमिनलची अट रद्द झाली पाहिजे, असे अनेकसे विषय ये लारे रे मीनामाई सरकार आचारसंहिता लागे रांगाडी गोर बंजारा समाजेर प्रश्न मार्गी लगा नाखीच. अब एकच प्रश्न रेगोच जे रामराव महाराजेर इच्छा संपूर्ण देशे माहेर गोर बंजारा समाज एकच गोरबोली भाषा बोल रो, एकच खान पान कर रो, एकच वोरो विषय चालू छ चारी वडी की जना बापू हिंडतो तो जना वो ना आपण आंध्रा माहेर गोरमाटी एसटी माही दिखाव, तेलंगणा माहेर गोरमाटी एसटी माही दिखाव, कर्नाटकेर गोरमाटी एसटी माही दिखाव. जनावर एक खूप धडपड की मार गोर बंजारा समाज सुद्धा या अनुसूचित जाती जमातीर येंदून से आरक्षण लागू हेणो किंवा ये सेवात लागू हेणो इवर धडपड आणि महाराष्ट्र रे मंत्रालय मुंड्यांगे पर पाणी झडीम सुद्धा वो उपोषण बेसतो तो वो वरो जे एक सपनो रेगो छ वो सपनो आए वाले 2027 लग ये देशे माई पूर्ण वेवड़ाव छ ये दोषे माई संपूर्ण गोरमाटी एक सूचीम लाए सारू हमारो से महाराज मंडली रो काम चालू छ. कारण वो रामराव महाराज सेती मोटो आपनो सपनो र जरी SC ST जर आरक्षण आपणे न लागू हो तो वोरे धरती पर उप समिति रे आरक्षण लेतानी वोर जे कहीं सवलती छ वो सवलती ये देशेर गोरमाटीन को मळ ये हमारो आय वाले काळे माई प्रयत्न छ. तमें मालूम छ कतराकना धर्मगुरु कतराकना समाज ये महाराष्ट्र में, परंतु जना पौरागडेर लोक के लगे की समाजेर विकास करे सारू आम्हाला आमदार की लढायची आहे. जना ये राज्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब के लगो की महाराज तुम्ही आमचे महंत आहात, तुम्ही आमचे गुरुवर्गीय आहेत, अख्खा जग अख्खा देश तुमचा पाया पडते, परंतु निवडणूक लढताना तुमची कुठं अवहेलना व्हायला नको म्हणून तुम्हाला आमदारकीच आम्ही देऊन टाकतो. कारण निवडणुकीर आंगाडी बाबूसिंगजी महाराजेना विधान परिषद देतानी ये महायुतीर जे लोक छ वो राज्यपाल नियुक्ती जागा देतानी वर सन्मान कितीच. काही शेक लोक के लगे महाराज लोकून राजकारण न पडेन चाहतो तो महाराज लोकून ही आमदारकी न लेन चाहतो तो. अरे जे जे क्षेत्रे में धार्मिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र में जेर कामगिरी मोट रच वनर राज्यपाल नियुक्ती विधान परिषद जागावर सन्माने सारू दच, केंद्रीय में राष्ट्रपति नियुक्ती राज्यसभा खासदारेर जे जागाच वो लोकून सन्माने सारू दच. वो पर हनुवाट रे नी कि राज्यपाल नियुक्ती विधान परिषदेर जागा देना के मजे वन बीजेपी झेंडा लेन कति हिंडोळो लागी वो कई जरूरी छे. वो आपणो ही सरकार सन्मान की दीजिए माहिती लोग सन्मान की दे बेन आतरा आतरा मोटे मोटे समाजेर सन्मान जर न हुई અને આતરા આતરા મોટે સમાજેર સન્માન વેર बाद में जर આપણો हाथ जर दूसरी वड़ी कती चल जातो हुई तो ई मान वंदना आपण सेवाभायान व्यवहार छे. सेवाभाय આપણો गुरु छ. जगदंबा सेवाभायरो सुदो हात गोरमाटीम छ. साहेबी समोर बसलेली गोर बंजारा समाजाची मंडळी यांची अपार श्रद्धा माता जगदंबा संत सेवालाल महाराज आणि रामराव महाराजावरती आहे. यांनी संत सेवालाल महाराजाचं नाव घेतल्यानंतर ज्यांना शब्द दिलेला
हे गोर बंजारा समाज पाहताच अतिशय कबाड कष्ट आणि मेहनत करणारा हा ही समाज आहे साहेब. आणि ज्यांना शब्द देतो तो शब्द पाळण्याचा काम करतात. हे या ठिकाणी आले महाराज मंडळी म्हणून जी काही आमच्या या ठिकाणावरून सगळ्यांच्या समोर आम्ही आव्हान केलेलं आहे, या आव्हानाचा हे मान राखून संपूर्ण गोर बंजारा समाजाची मंडळी महायुतीच्या पाठीशी राहून तुम्हाला मतदान करतील असं मनापासून मला विश्वास आहे. या भागामध्ये तुम्ही राजकारण करत असताना आजपर्यंत सगळ्या जाती धर्माच्या लोकाला तुम्ही न्याय दिलेला आहे साहेब. खूप दिवसापासून या इथं बसलेल्या समाजाची जे आमच्याकडे नेहमी करत्या महाराज लोकांकडे जे एक मागणी राहिलेली आहे, ते मागणी तुमच्या समोर एक नम्रपणे मी या ठिकाणी मांडत आहोत साहेब. आता ज्या धरणाचा तुम्ही उल्लेख केला, वसंतराव नाईक साहेबांच्या हाताचा या ठिकाणी जो धरण झाला, तर या ठिकाणी बसलेल्या सर्व गोर बंजारा समाजाची इच्छा आहे की सोळंकी साहेबांनी या पुढच्या काळामध्ये त्या धरणाला स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या नाव दिला पाहिजे. आणि ही मागणी सातत्यानं साहेब तुमच्याकडून पूर्ण व्हावीत असे मी पोरागडाच्या तमाम मंथाकडून तुमच्याकडे हे नम्र निवेदन करतो साहेब. आणखी वसंतराव नाईक साहेबांच्या नावावरती अख्खा आमचा समाज सेवालाल महाराज वसंतराव नाईक साहेबांच्या नावावरती राज्यामध्ये तरत आहे. तेव्हा वसंतराव नाईक साहेबांचा एक सन्मानपूर्वक या ठिकाणी पुतळा व्हावा अशी सुद्धा आमच्या काही लोकांची इच्छा आहे. ते सुद्धा या माजलगाव शहरामध्ये कुठंतरी एक सन्मानाची जागा मिळून त्या ठिकाणी आमचा तर त्या पुतळ्याचा सौंदर्यीकरण त्या ठिकाणी झाला पाहिजे अशी जे इच्छा या लोकांची आहे. आणि दुसरी गोष्ट, माजलगाव, वडवणी, धारूर या ठिकाणी आपल्या मार्फत एक बंजारा भवन उभा राहावा. आता या लोकांना माहिती नव्हता. मी तर बंजारा भवनाची मागणी तुम्हाला केली, परंतु तुम्ही बंजारा भवनासाठी ज्या ज्या ठिकाणी जागेची अडचण येईल त्या ठिकाणी तुम्ही जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. तो बंजारा भवनाचा काम आम्ही संत सेवालाल तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातूनच करून घेऊ साहेब. परंतु ज्या ज्या ठिकाणी अडचण येईल त्या ठिकाणी तुम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी लागेल. आता या ठिकाणी बसलेल्या सर्व बंजारा समाजाला परत मी एकच विनंती करतो की આપણો सन्मान ये राज्य लारेर महायुती सरकार कीधीच आणि एकच सूत्र लेताळी संपूर्ण राज्य महामेंढरेचा की जिथे बंजाराचा सन्मान तिथेच बंजाराचा मतदान. ये वाते सामू तमने न लक्ष देणो लागे वाळो छ. 4 वेळा तम आदरणीय प्रकाश दादा सोळंकी साहेबेन मतदान कीधेचो. ये वेळो भी આપણે सन्माने सारू तम मतदान करनो. ये राज्य महायुतीरो सरकार परत लायरच आणि सेवा भायारो जे अधुरो काम छ जेने 20 साल लागे वाळाच सेवा भायारो आवडा मोटो विशाल मंदिरेरो काम तम सोशल मीडिया माध्यमे माहिती लारा जे गेचोवर माध्यमे माहिती तम देखे वियो वो संत सेवा भायार मंदिर આપણે પૂરો કરેર છે. યર સારું આગામી કાળેમ સુદ્धा ये राज्यमय महायुती सरकार रेणो गरजेर છે. महायुती माहीर जे नेता जे घोषणा करमेलेच आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि આપણો अजित पवार साहेब येंदूर कोई विश्वासे न तडा जाता येंदुकंती पूर्णपणे આપણે आगामी काळेम दिसालेम આપણો पूर्ण विकासेर काम करलेर છે. यर सारू तमने महायुती लार हुबो रेणोच लागे છે. आणि दुसरी बात, તમારે एक एक खेडामय તમારે श्रद्धा स्थाने पर आताणी ये देशेरो पंतप्रधान तमार महाराज मंडळी मुद्यांग नतमस्तक वेन जामेलो छ की धन्य तमार संस्कृतीनं, धन्य तमार एकतानं, धन्य तमार सेवालाल महाराजेरिय भूमीनं आणि धन्य तमार नगारा इमारतेनं यरसे प्रशंसा करन ये देशेरो पंतप्रधान वो ठिकाणे पर आता आणि जामेलो छ आणि दिल्लीन जातानी बंजारा कल्याण बोर्डेर घोषणा करमेलो छ की येरे नंतर ये समाजेर सर्वतोपरी विकास करे सारू बंजारा कल्याणेर बोर्डेर स्थापना करो. आजी होत गोरमाटीर दी 3 मन क्या लेतानी कॅबिनेट मिनिस्टरेर दर्जा केंद्रीय माई दो आणि ये समाजेर विकास करो असो पत्र आदरणीय मोदी साहेबेर निवडणुकेर आंगाडी ये राज्य गव्हर्नमेंटेन आमेलो छ. कालेन योगी आतानी होत संत सेवा भायारो दर्शन लेन गोच लारे रे 7-8 साले माहिती ये सरकारे रे माध्यम में संपूर्ण जगे में
बंजारा समाजेरो झेंडा ऊंचो छ बंजारा समाजेर चारीवडी नाम चालू छ केनी जरी वाटतो ही आमार चुकीर भूमिका छ तो महाराज लोक हम स्वतान समजरेचा ये समाजेर उत्ताने सारू हम पर्रेचा समाज छ केनी काई के सकच कोई केना की महाराज येर सारू हिंड्रेच कोई केना कच आज वडवनी रो केरो महाराजी हानु कुगरन महाराजी तुनु कुगरन ये काई जरी लोग केते हुए तो हम ये समाजेरे उद्धारे सारू आणि ये समाजेर जना खेडा 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 पाडार से विकास वेजाय जना महाराज लोग तमने निये राज्यम कती हिंडतू कोणी दिकाय मूलभूत बंजारा समाजेन से आदरपूर्वक सारी वात में जाए नेतृत्व में जाए आज संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना रे माध्यमे माहिती 14 अशासकीय सदस्य गोरमाटी समाजेर पूरे राज्य में लेमेलेच जेन लोकप्रतिनिधी दर्जा मळमेलोच वंदूर खर्चाती वंदून जातानी तांडे माई आपणे तांडे में आपण समस्या काहीच वनज लखन देरच आणि वनज मुंड्यांग वाट लगायरच आणि होत बेटे जुकोळ आपणच सदस्यनं निधी वाट लगायरच ही इतिहासे में आवडी मोठ उपलब्धी आणि आवडा मोठो काम ही आपण वसंतराव नाईक साहेबेरे नंतर ये 70 साले कती देके कोणी येरे करता तमने से नम्र आह्वान करू छू ये प्रकाश दादा सोळंकी लारा तम हुबो रेताणी ये राज्य महायुती सरकार तमने लायर छ आणि तमने प्रकाश दादा सोळंकीर जे निशानी छ घड्याळ ओपरस तमने मतदान करेर छ आणि ठेठ एक मतदान तमने सेवा भायार मंदिर जे चालू छ वर्षारू महायुती सरकारेन चढायर छ आतरी तमने एक घोषणा करतानी एक आह्वान करतानी मार जर काही चुगो हिये तो एक गुरु करतानी तमार मनेम रकाडजो जय सेवालाल सेवालाल महाराज की बोलो जगत गुरु सेवालाल महाराज की माता जगदम्बा याड़ी की जगत गुरु सेवालाल महाराज की तपस्वी रामराव महाराज की धन्यवाद।